उद्धवना वेड लागलाय मला नाही, आदित्यला मंत्रीही बनवायचं नव्हतं, फडणवीसांनी उद्धव यांना खणखणीत सुनावलं। फडणवीसांनी दिला होता आदित्यला मुख्यमंत्री करायचा शब्द, उद्धव यांच्या दाव्याने सारेच चक्रावले। उद्धव हे दलित विरोधी, मिलिंद देवरांचा उद्धव यांच्यावर थेट आरोप। रामलल्ला सोबत सीतामाई कशी असेल, फडणवीसांनी जाहीर सभेत शरद पवारांना सुनावले। अमरावतीमधील सूतगिरणींचा प्रश्न मार्गी लावू, नवनीत राणा यांची जाहीर सभेतून घोषणा। संदीपान भुमरे यांना शिवसेनेची उमेदवारी, छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी भुमरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा। जय महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब। लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा, महाराष्ट्रात 11 मतदारसंघांसाठी 7 मे रोजी मतदान। निवडणुकीसाठी 361 उमेदवारांचे 522 अर्ज आले। अर्ज दाखल करण्याची मुदत संपली, छाननी प्रक्रिया सुरू। ज्योती मेटे यांची निवडणुकीतून माघार, व्यापक जनहिताचा विचार लक्षात घेता निवडणुकीतून माघार। ज्योती मेटे यांच्या माघारीचा फायदा कोणाला, चर्चांना उधाण। शरद पवारांच्या भूमिकेत सातत्य नाही, पवारांना आत्मपरीक्षण करण्याची गरज, विखे यांचे शरद पवारांवर थेट आरोप। प्रसार माध्यमांसमोर कुटुंब एकत्र असल्याचा फक्त दिखावा, अजित पवारांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा। राहुल गांधी वायनाडमध्ये पराभूत होणार, पंतप्रधान मोदींनी दिले संकेत।